जोपर्यंत पापाचे दुष्परिणाम काय हे माहिती नसतं, तोपर्यंत पापामध्ये मनुष्य बेधुंदपणे वाहवत जातो आणि पाप करत राहतो. परंतु जेव्हा पापाचे गंभीर परिणाम आमच्या जीवनावर काय होतील याची माहिती आम्हाला होते, त्यावेळेस नक्कीच देवाचं भय आमच्या जीवनामध्ये टिकून राहतं आणि ते भय आम्हाला पापापासून दूर राखण्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. म्हणून आजचा व्हिडिओ त्या सर्व बंधू भगिनीसाठी आहे, सेवक सेविकांसाठी आहे, तरुण वर्गासाठी आहे. सर्वांना विनंती आहे, हा संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका, सोडून जाऊ नका. नक्कीच देवबाप हा व्हिडिओ आपणासाठी आशीर्वादाचं कारण करेल. मागील काही वर्षामध्ये अनेक ठिकाणी युथ सेमिनारच्या माध्यमातून तरुणांमध्ये सेवा कार्य करण्यासाठी देवाने कृपा पुरवली आणि त्या माध्यमातून ते प्रशिक्षण सत्र झालेले, अनेकांच्या जीवनाला कलाटणी देणारे, अनेकांना चुकीच्या मार्गातून योग्य मार्गामध्ये घेऊन येणारे, अनेकांना पापामधून काढून पवित्रतातेमध्ये जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणारे असे ठरले. आणि आज देखील मला वाटतं या दिवसामध्ये तरुणांमध्ये अधिक काम करावं, कारण सैतान या दिवसामध्ये तरुणांच्या जीवनामध्ये अटॅक अधिक करत आहे, हल्ले अधिक करत आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो सैतानाचा काम करण्याची पद्धत, पॅटर्न नेहमी तोच आहे. आणि तो नेहमी मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांना असो, तरुणांना असो, सेवकांना असो, सेविकेला असो, यांना नेहमी वेगवेगळ्या सापळ्यामध्ये, जाळ्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की त्यांचं आत्मिक पतन व्हावं आणि ते सेवा कार्य खंडित व्हावं. परंतु जेव्हा आम्ही देवाच्या वचनामध्ये चालतो, देवाच्या भयामध्ये चालतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाला महत्त्व देतो आणि पापापासून वाचले जातो. पवित्र शास्त्रामध्ये व्यभिचाराचं पाप, लैंगिकतेचं पाप, वासनेच्या द्वारे शारीरिक असणाऱ्या गोष्टींची पूर्ती, ह्या क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी वाटतात. परंतु हा क्षणिक आनंद अनेकदा आमचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करणारा देखील ठरला जातो. पवित्र शास्त्रामध्ये दाविदाने पाप केलं बत्सेबेबरोबर आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला इतके भयानक दुष्परिणाम त्याचे भोगावा लागले की त्याची कल्पना देखील त्याने केलेली नव्हती. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस शमशोनाने पाप केलं, व्यभिचार केला आणि देवाच्या वचनामध्ये त्याचा दंड परमेश्वराने इतका त्याला भयानक दिला की ज्या डोळ्याद्वारे त्याने वासनेने पाहिलं, ते डोळे त्याचे फोडण्यात आले. मग भलेही तो अभिषिक्त असो, त्याचे डोळे फोडण्यात आले, त्याला जात्यावर दळत बसावं लागलं, तो टिंगल टवाळीचा विषय झाला. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो त्याचे टिंगल लोक उडवत होते, त्याला बंदिवासात जावं लागलं. त्याचं कारण की जो लैंगिक पापाविषयी असणारा आकर्षण त्याच्यामध्ये होतं आणि त्यामुळे त्याला भयानक विनाशाला सामोरं जावं लागलं. म्हणून जुन्या करारामध्ये तसंच नवीन करारामध्ये देखील याबद्दल पुष्कळ मोठ्या प्रमाणात शिक्षण दिलं गेलेलं आहे. परंतु आज अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आज देखील ज्या मंडळ्या वाढलेल्या आहेत त्यामध्ये लैंगिकतेचं शिक्षण देखील देणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्या तरुण पिढीचा ऱ्हास होता कामा नये, त्यांचा चुकीच्या गोष्टीमध्ये विनाश होता कामा नये, तर त्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय असावं, पवित्र दायित्व त्यांच्या जीवनात असावी. आणि जर ती असेल, त्या सेवकांचं जीवन आमच्या मंडळांसाठी आशीर्वादाचं कारण असणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये देखील अनेक ठिकाणी युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण शिबिरं आम्ही घेत आहोत. आणि त्या शिबिरामध्ये जे महत्त्वाचे असणारे विषय, जे सर्रास इतरत्र अनेक सभांमध्ये हाताळले जात नाही, असे विषय हाताळले जातील, जेणेकरून जी गरज आहे, ज्याद्वारे तरुण सेवा कार्यामध्ये वाढतील, आत्मिक जीवनामध्ये वाढतील आणि पतनापासून वाचतील, असे विषय घेऊन आम्ही ते सेमिनार करत आहोत. आपल्या प्रार्थनेमध्ये अवश्य त्यासाठी आठवण असावी. म्हणून आजचा
आम्ही जो विषय घेत आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मागील काही दिवसामध्ये अशा काही पालकांना मी भेटलो की ज्यांचे मुलं व्यभिचारामध्ये आहेत, लैंगिक पापामध्ये आहेत आणि त्यावर त्यांनी धार्मिकतेचं किंवा आत्मिकतेचं पांघरून घातलंय की आमचं प्रेम आहे. मुलगी म्हणते माझं मंडळीतल्या अमुक मुलावर प्रेम आहे, मुलगा म्हणतो माझं मंडळीतल्या अमुक मुलीवर प्रेम आहे. आणि अनेकदा ह्या गोष्टी आम्हाला सिंपल वाटतात, परंतु जे घर, ज्याला प्रार्थनेचं घर म्हटलंय, जी मंडळी परमेश्वराने त्याच्या रक्ताने विकत घेतली आणि वेगळे केलेले, पवित्र केलेले लोक ज्या मंडळीमध्ये असतात ना, त्या मंडळीचं पावित्र्य राखणं विश्वासणाऱ्यांचं देखील काम आहे, सेवकाचं देखील काम आहे. जेव्हा पवित्रदायिता मंडळीत राहील तेव्हा देवाचा आत्मा त्या मंडळीमध्ये राहील. अन्यथा जर आम्ही ते व्यभिचाराचं घर बनवलं तर देवाचा आत्मा कदापि त्या मंडळीमध्ये राहणार नाही. ते फक्त एक मानवी स्थान राहील, कारण देवाचा आत्मा खिन्न होऊन तिथून निघून जाईल. आणि म्हणून पवित्रदायिता ही प्रत्येकाच्या जीवनात असावी, हे परमेश्वर आपल्या प्रत्येकाकडून अपेक्षा करतो. म्हणून मंडळीतला साधारण विश्वासणारा असो किंवा सेवक सेविका कोणीही असो, त्या प्रत्येकामध्ये पवित्रदायिता ही अपेक्षित आहे. मग देव आमच्याकडून पवित्रदायितेची मागणी करतो, परंतु सैतान नेहमी आम्हाला लैंगिक पापामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्त करून जे वर्शिपर असतात, वर्शिप लीडर असतात, त्यांच्यावर अधिक अटॅक सैतान लैंगिक पापाच्या द्वारे करतो, व्याभिचारी जीवनाद्वारे करतो आणि अनेकांचं जीवन पतनाकडे जातं. तो अभिषिक्तांना टार्गेट करतो, तो सेवकांना टार्गेट करतो. दावीद जो गल्ल्याथाला मारणारा, परंतु आपल्यातली वासनेला तो मारू शकला नाही. शमशोन जो देवाला वाहिलेला, जो अभिषिक्त, ज्याने सिंहाला फाडून टाकलं, ज्याने हजारो बलिष्ठांना मारलं आणि देवाच्या वतीने निवडलेला असा असणारा अभिषिक्त, तो दलिलेच्या प्रेमामध्ये होता आणि त्याच्याही जीवनाचा भयानक विनाश आम्ही पाहतो. म्हणून आज देखील जशा आधुनिक जग वाढलंय तसं मंडळामध्ये देखील व्यभिचाराचा, लैंगिक पापाचा शिरकाव झालाय आणि अनेक तरुण तरुणी याद्वारे भरकटले जात आहे की त्यांना वाटतं मुलाचं मुलीवर प्रेम आहे, मुलीचं मुलावर प्रेम आहे, परंतु वास्तविक ते लैंगिक आकर्षणाचं कारण आहे अनेकांच्या जीवनामध्ये. आणि आपण धार्मिकतेच्या गोष्टी खाली त्याला लपवतो, परंतु जे पाप आपण मंदिरात करतो ना, त्याचं भयानक शासन आणि दंड आपल्या जीवनात आल्यावाचून राहणार नाही. म्हणून जुन्या करारामध्ये ज्यावेळेस याजक परमपवित्र स्थानात जायचा, त्याच्या जीवनात जर पाप असायचं तर वचनामध्ये म्हटलंय तिथंच देवाचा तडाखा त्याच्यावर व्हायचा आणि तो मरण पावायचा. परंतु आज परिस्थिती बदललेली असली, आज परमेश्वर त्वरित शासन करत नाही, याचा अर्थ असा नाही की तो आम्हाला सोडतो, तो आम्हाला त्या गोष्टीचा दंड दिल्या वाचून राहत नाही. म्हणून देवाच्या घरामध्ये ज्याला मंडळी म्हटलंय त्या ठिकाणी पाप चुकूनही करू नका, नाहीतर आपलं जीवन, आपलं आयुष्य, आपलं भविष्य बर्बाद झाल्या वाचून राहणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही सदोम आणि गमोरा या शहराचा विनाशाबद्दल वाचतो. तो दंड होता त्या शहराच्या पापाचा आणि त्या शहरातले जे पुरुष होते ते व्यभिचाराला सवकलेले असे होते. ज्यावेळेस लोटाच्या घरी देवदूत आले आणि त्या लोटाच्या घराला त्यांनी गराडा घातला यासाठी की त्यांना त्यांच्याबरोबर दुष्कर्म करायचे होते. ते पुरुषगामी होते आणि म्हणून लोट जेव्हा म्हणतो तुम्ही असं करू नका, माझ्या मुली घ्या, आणि त्यावेळेस ते म्हटले नाही, ते पुरुष आम्हाला हवे आहेत.
म्हणजे किती ते वासनेने भरलेले होते, इतके ते आंधळे बनले की त्यांच्या जीवनाकरवी, त्यांच्या त्या पापाकरवी, अशा मानसिकतेकरवी त्या शहराचा देवाने अग्नी आणि गंधक टाकून नाश केला. किती भयानक पाप आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, शमशोन ज्याला अभिषिक्त म्हटलंय, त्याचं काम काय आहे? परंतु तो वेश्येच्या घरी जायचा असं म्हटलं गेलंय. अभिषिक्ताने वेश्यांच्या घरी जावं, किती दुःखप्रद गोष्ट आहे. आम्ही संदेष्टांच्या पुस्तकामध्ये संदर्भ वाचतो, त्या ठिकाणी म्हटलंय बाप आणि मुलगा एकाच वेश्येकडे जातात. किती वासनांध पिढी, किती आंधळी पिढी, आणि असं जीवन आम्ही तिथं पाहतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असंख्य लोकांचे जीवन आम्हाला पाहावास मिळतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लैंगिकतेमुळे आपलं आत्मिक जीवन गमावलं आणि पतनाचे सहभागी झाले. तसं पवित्र शास्त्रामध्ये आज आम्ही दाविदाच्या जीवनावर मनन करणार आहोत, पाहणार आहोत की दाविदाचं जीवन, तो देवाच्या निवडीचा भाग, ज्याने देवाच्या वतीने गल्ल्याथाला मारलं आणि ज्याच्याबद्दल तो पवित्र परमेश्वर म्हणतो की मला दावीद माझ्या मनासारखा मिळाला आहे. किती प्रेम त्या दाविदावर परमेश्वराचं. परंतु दाविदाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस एक चूक झाली, तर त्याचा त्याच्या जीवनावर किती भयानक परिणाम झाला. कदाचित ते आपल्याला माहिती नसेल, परंतु आज हा संपूर्ण व्हिडिओ पहा. आपल्या जीवनाला परमेश्वर एक आगळी वेगळी कलाटणी दिल्या वाचून राहणार नाही. आणि जे पाप आपल्या जीवनातून होत आहे ना, त्या पापापासून परमेश्वर आपला वेगळं केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये दाविदाने बत्सेबेवर व्यभिचार केला. ज्यावेळेस त्याने युद्धाच्या मोहिमेवर असायला पाहिजे होतं, त्यावेळेस हा दावीद गच्चीवर होता. आणि त्याच समयामध्ये सैतानाचं लक्ष त्या दाविदाकडे होतं. वास्तविक दाविदाचं लक्ष शत्रू सेनेवर असायला पाहिजे होतं, परंतु त्याच प्रसंगामध्ये दाविदाचं लक्ष बत्सेबेवर होतं. आज आमच्याही जीवनामध्ये, चाहे आम्ही विश्वासणारे असो, चाहे आम्ही सेवक असो, आम्ही तरुण तरुणी कोणीही असो, पवित्र शास्त्र सांगतं आम्ही आमच्या विश्वासाचा उत्पादक येशू याचकडे पाहत असावे. तो वधस्तंभ, ज्या ठिकाणी आमचे आशीर्वाद आहेत, ज्या ठिकाणी आमचा तारणारा आहे, त्या वधस्तंभाकडे नेहमी आमचं लक्ष असावं. परंतु जेव्हा हे लक्ष त्या ठिकाणून हटलं जातं आणि दुसऱ्या गोष्टीकडे केंद्रित होतं, त्यावेळेस आमच्या जीवनाचा विनाश हा ठरलेला असतो. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूने म्हटलं, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे अयोग्य दृष्टीने पाहिल, अयोग्य नजरेने पाहिल, त्याने तिच्याशी व्यभिचार केलेला आहे. एक साधी कृती आमच्या जीवनामध्ये भयानक पाप घेऊन येते. परंतु जिथे देवाचं भय असतं, तिथं इयोबासारखा व्यक्ती म्हणतो, मी माझ्या डोळ्यांशी करार केलेला आहे, मी कुठल्या कुमारीवर माझं लक्ष, माझी नजर कशी जाऊ देऊ. म्हणून देवाचं भय जीवनात असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या तरुण पिढीमध्ये आम्ही पाहतो, लैंगिक पापाद्वारे, व्यभिचाराद्वारे, जारकर्माद्वारे अनेकांची जीवन पतनाकडे जात आहे. म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, ज्या वेळेस या दाविदाने आपली नजर त्या बत्सेबेकडे लावली, ती आंघोळ करत होती, त्याने नजर हटवली नाही, तो पाहत राहिला. त्यानुसार अनेकदा आमच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि आज सैतान अनेकांना पोर्नोग्राफीद्वारे पापात पाडत आहे. असंख्य तरुण रात्रंदिवस मोबाईलवर काय पाहतात त्यांचं त्यांना माहीत आहे. टॉयलेटमध्ये जाऊन, बाथरूममध्ये जाऊन आपल्या
झोपायच्या वेळेला आपल्या अंगावर घेऊन त्याही वेळेस त्यांचा तो कार्यक्रम चालू असतो. आणि त्यांना माहिती नसतं हे पाप त्यांच्या जीवनाला विनाशाकडे घेऊन जाणार आहे. हे क्षणिक पाहणं उद्या त्यांना व्यभिचारात पाडणार आहे. हे क्षणिक पाहणं उद्या त्यांना लैंगिक पापामध्ये पाडणार आहे. हे क्षणिक पाहणं त्यांना अयोग्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी घेऊन जाणार आहे. आणि म्हणून सोशल मीडियावर, मोबाईलवर आम्ही काय पाहतो हे आम्ही नेहमी जपावं. आणि म्हणून या माध्यमातून सेवक असो, सेविका असो, तरुण तरुणी असो, विश्वासणारे असो, अनेकांचं जीवन यासारख्या पापामध्ये बरबटलेलं आहे. आणि त्या पतनामुळे त्यांच्या जीवनातला अभिषेक त्यांनी गमावलेला आहे. सेवा कार्य निष्क्रिय झालेलं आहे. आणि आत्मिक जीवन, प्रार्थनामय जीवन याच्याबद्दल आवेश राहिला नाही, ऊर्जा राहिली नाही. ते आम्हाला विनाशाकडे घेऊन जाणारं ठरलं जातं. म्हणून या दाविदाने तिच्याकडे पाहिलं आणि तिथंच ते थांबलं नाही. त्याने तिला घरी आणवलं. त्या बत्सेबेबरोबर व्यभिचार केला. आता राजा दावीद याला बायका होत्या, सगळ्या गोष्टी होत्या, परंतु तरीही वासनेने भरलेला तो दावीद त्या स्त्रीशी जडला गेला. असं अनेकांचं जीवन आहे. त्यांना बायका आहेत, त्यांना बायको आहे, काहींना आपला नवरा आहे, पती आहे, परंतु तरी देखील अनेकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची पाप त्यांच्या जीवनामध्ये आहे. मग दाविदाने त्या ठिकाणी ती स्त्री आणली आणि तिच्याबरोबर व्यभिचार केला. आणि त्याला वाटलं की हे पाप कोणाला माहिती नाही, परंतु त्या पवित्र देवाचं लक्ष त्या दाविदाच्या जीवनाकडे होतं. यातून आम्ही हे कधी विसरू नये की जरी आम्हाला वाटत असलं आम्ही कुठलं पाप लपून करत आहोत, परंतु त्याचे नेत्र आम्हाला पाहत आहेत. या दाविदाने पाप केलं आणि पाप लपवण्याचा देखील त्याने प्रयत्न केला. ज्यावेळेस उरिया हित्ती हा बत्सेबेचा नवरा युद्ध मोहिमेहून परत आला आणि तो राजवाड्याच्या जवळ असलेला, दाविदाने त्याला घरी पाठवण्याचा प्रयत्न केला, यासाठी की त्याने घरी जावं, आपल्या पत्नीबरोबर निजावं आणि दाविदाने केलेलं पाप लपलं जावं. किती भयानक कृत्य आहे. कारण ती दाविदा करवी ती स्त्री गरोदर होती. आणि अशा प्रसंगामध्ये उरिया हित्ती घरी गेला नाही आणि ते पाप दाविदाच्या माथी आलं. परमेश्वराने आम्ही पाहतो त्याच्याकडे त्याचा पाप आमच्या समोर यासाठी ठेवलं की आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या भयात जीवन जगावं. तो विषय तिथंच संपला नाही. त्याला उरिया हित्ती हा आडसर वाटायला लागला, कारण ती स्त्री सुंदर होती असं म्हटलं गेलं. मग दाविदाच्या बायका सुंदर नव्हत्या का? अनेकांचं लक्ष हे बाह्य सौंदर्यावर असतं, परंतु आम्ही आमच्या पत्नीने पतीशी विश्वासनीय असावं हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. परंतु इथं दाविदाने तिथंच तो थांबला नाही. त्याने उरिया हित्तीला तुंबळ युद्धाच्या ठिकाणी ठेवलं आणि त्यामध्ये तो मारला गेला. म्हणजे दाविदाने पाप केलं, व्यभिचार केला. आणि त्यानंतर या दाविदाने केवळ ते स्त्री मिळवण्यासाठी त्या हवेसापोटी तिच्या नवऱ्याचा देखील खून केला. आजही आम्ही पाहतो अनेक घटना आम्हाला पाहावयास मिळतात. दोघात तिसरा ज्यावेळेस येतो ना, अनेकांचे कुटुंब बर्बाद झालेले आहेत, अनेकाच्या कुटुंबाचे विनाश झालेले आहे. तिथं हिंसाचार झाला. अनेकांनी कटकारस्थाने रचून अनेकांनी महिलांना संपवलं, अनेकांनी पुरुषांना संपवलं, अनेकांनी त्या प्रेमवीरांना संपवलं. आणि अशा अगणित घटना आम्ही पाहतो. दाविदही त्यामधला एक. दाविदाने उरिया हित्तीला मारून टाकलं आणि ती हत्या दाविदाने केली. ते पाप दाविदाकडे मोजलं गेलं. म्हणून व्यभिचार हा कलहाकडे घेऊन जातो.
व्यभिचार एक पाप लपवण्यासाठी दुसरं पापाकडे घेऊन जातो. दावीद तिथं थांबला नाही. त्याने त्या पतीचा खून करून टाकला. तसं अनेकांनी त्या स्त्रीच्या पतीचे, लेकराचे, नातेवाईकांचे खून केलेले असंख्य प्रकरणं आपण पाहतो. अनेकांनी अशा महिलाही मारून टाकल्या ज्यावेळेस त्यांनी आपल्या कुटुंबाची इज्जत राखली नाही. म्हणून हे विनाशाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून आम्ही पतींनी आपल्या पत्नीशी आणि पत्नीने आपल्या पतीशी विश्वसनीय असावा असं बायबल आम्हाला सांगतं. पुढं या व्याभिचारातून बत्सेबा आणि दावीद यांना एक मुलगा झाला. आणि दावीदाला नेहमीप्रमाणे वाटलं तो व्याभिचारातून झालेला मुलगा होता की तो प्रार्थना करेल, उपवास करेल आणि देव त्याचा ऐकेल. पतीत झालेला दावीद, पापामध्ये बरबटलेला दावीद, देवाचं वचन सांगतं पाप्याची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. आणि म्हणून त्यावेळेस त्याने त्याच्यासाठी उपवास केले की मूल वाचावं. त्याने प्रार्थना केल्या की मूल वाचावं. परंतु वचनामध्ये म्हटलं एवढं सगळं होऊन देखील ते गंभीर आजारी पडलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यातून काय पाहावयास मिळतं? ज्यावेळेस आम्ही व्याभिचाराच्या पापामध्ये बरबटले जातो, वेढले जातो ना, तो आमच्या आत्मिक जीवनाला एक फासा समान आहे. तिथंच त्या गोष्टी संपल्या नाही. त्याच्या कुटुंबावर पीडा आल्या, त्याच्या कुटुंबावर आजारपण आलं. असे व्याभिचारी कुटुंब, असे लैंगिक पापामध्ये असणारे कुटुंब, त्यांच्या कुटुंबात आजारपण नेहमी लागलेलं राहतं. त्यांच्या कुटुंबामध्ये मरणाचं कार्य नेहमी चालू राहतं. वास्तविक अभिषिक्ताचा मुलगा आहे जो परमेश्वर मृतांना जिवंत करणारा परमेश्वर आहे. त्याला या लेकराला वाचवणं कठीण नव्हतं. परंतु दाविदाचं पाप देवाला आवडलं नाही आणि म्हणून त्याने त्या वचनामध्ये म्हटलं त्याची प्रार्थना ऐकली नाही आणि त्या व्याभिचारातून जन्मलेलं अपत्य मरण पावलं. असं अनेकांच्या कुटुंबामध्ये ह्या क्रिया नेहमी घडत राहतात. म्हणून आम्हाला व्याभिचार करत असताना, लैंगिक सुख घेत असताना खूप आनंद वाटतो. परंतु त्याचे दुष्परिणाम जर पाहिले, दाविदाने खून करवला, दाविदाचं मूल मरण पावलं, आजारपण त्याच्या कुटुंबाला लागून राहिलं. किती भयानक स्थिती आहे. पुढं जर आम्ही पाहिलं तर नातान संदेष्टा त्याने भविष्यवाणी केली त्या कुटुंबाविरुद्ध आणि दाविदाच्या घरातून त्याच्या विरोधात संकट उभं राहिली. अनेकदा आम्हाला वाटतं परमेश्वर आम्हाला पाहत नाही, परंतु देवाचं लक्ष आमच्याकडे राहतं. परमेश्वराने नातान संदेष्टाला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याने जी भविष्यवाणी दाविदाबद्दल केली ना, ती भयानक आहे. त्याचे दुष्परिणाम दाविदाला एवढा मोठा अभिषिक्त असणारा, देवाचा प्रिय, देवाचा लाडका, देवाच्या मनासारखा मिळालेला त्या दाविदाला भयानक दंड तिथं भेटला. आणि म्हणून आम्ही पाहतो या दाविदाचा थोरला मुलगा, त्याचं नाव अम्नोन, आणि या अम्नोनाने तामार जी त्याची सावत्र बहीण होती तिच्यावर बलात्कार केला. किती दुःखद गोष्ट आहे. त्याला ओळख राहिली नाही. त्याला ती आपली बहीण आहे, ती आपल्या बापाची मुलगी आहे याची ओळख राहिली नाही. त्याने त्या सावत्र बहिणीवर बलात्कार केला. देवाचं वचन आम्हाला सांगतं जेव्हा आमच्या जीवनामध्ये व्याभिचाराचा आत्मा काम करतो ना, तो आमच्या पुरता मर्यादित राहत नाही. त्याचा प्रभाव आनुवांशिकतेतून पुढच्या पिढीकडे जातो आणि तो आत्मा पुढच्या पिढीच्या व्यक्तींना अशा प्रकारे ग्रासून टाकतो की त्यांच्या हातून अशा प्रकारचे कर्म घडले जातात. अम्नोनने स्वतःच्या सावत्र बहिणीवर बलात्कार करावा, किती दुःखद गोष्ट आहे. इथं नात्यांची ओळख राहिली नाही. अनेकदा असंच घडलं जातं. व्याभिचार भयानक आहे. तिथं नातंच विसरलं जातं आणि जेव्हा नात्यातलीच ओळख आपण विसरलो तर आम्ही माणूस राहतो का? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अनेकांनी आपल्या मुलीचा उपभोग घेतला, अनेकांनी
आपल्या भावाशी अनैतिक कर्म केले. अनेकांनी आपल्या नात्यामध्ये एकमेकाशीच अनैतिक कर्म करणाऱ्या अनेक घटना आम्ही जीवनामध्ये पाहतो. हा कशाचा प्रकार आहे? व्यभिचाराचा आत्मा तुमच्या जीवनात कार्यरत आहे आणि म्हणून त्याद्वारे अशा गोष्टी घडत आहेत. आणि पुढं जर आम्ही पाहिलं, हा विषय इथंच थांबत नाही. दाविदाचा पुढचा मुलगा शल्मोन, ज्याला देवाने दोनदा दर्शन दिलं, ज्याने खूप चांगलं काम केलं, ज्याला देवाने ज्ञान दिलं, त्याने नीतिसूत्र लिहिले, त्याने उपदेशकासारखं सुंदर पुस्तक आमच्यासाठी लिहिलं आणि त्याची खरोखर ज्ञान अलौकिक होतं. परंतु हा देखील त्या पापामध्ये गुरफटला गेला. व्यभिचारी मती त्याची होती. एक मनुष्य ज्याने 700 राण्या कराव्यात आणि 300 उपपत्नी ठेवाव्यात, किती दुःखदायक आहे. विचार करा. भले तो राजा असो किंवा कोणी असो, एवढी लैंगिक मतिभ्रष्टता त्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याने तेवढ्या राण्या केल्या. म्हणजे त्याचं जीवन लैंगिकतेमध्ये बरबटलेलं होतं. त्याचा दुष्परिणाम हा झाला, त्याने फारोशा कन्याशी देखील विवाह केला आणि या स्त्रियांनी भविष्यात त्याचं मन जिवंत देवापासून बहकवलं. त्याने अनेक वृक्षांखाली यज्ञ केले, त्या राण्यांच्या देवतांसाठी वेगळे उपासना स्थळं उभारली आणि ज्याला देवाने दोनदा दर्शन दिलं त्याचा विसर त्याला पडला आणि भयानक पतन त्याच्या जीवनामध्ये झालं आम्ही पाहतो. आता ज्या ह्या त्याच्या राण्या आहेत, एक पुरुष त्यांची संतुष्टी करू शकत नाही. म्हणजे त्यांचं जीवन देखील व्यभिचाराच्या, अनेकींचं जीवन व्यभिचाराच्या पातकामध्ये असेल. म्हणजे याचा अर्थ आम्ही सैतानाला आमच्या जीवनामध्ये जागा देतो एंट्री करण्यासाठी. कोणामुळे घडलं? दाविदाच्या पापामुळे. दाविदाने पाप केलं, बत्सेबेबरोबर. आमनोनने बलात्कार केला तामारेवर आणि शल्मोनाने तर सगळ्या पायऱ्याच ओलांडून टाकल्या. 700 राण्या आणि 300 उपपत्नी एवढ्या त्याने ठेवल्या. ही त्रासदायक गोष्ट आहे. का? कारण व्यभिचाराचा आत्मा त्यांच्या पिढीमध्ये कार्यरत होता. म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो की या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या आणि आमनोनने तामारवर बलात्कार केला, हे ज्यावेळेस अबशालोम हा जो दाविदाचा दुसरा मुलगा होता त्याला समजलं, तर त्याचा, आमनोनाचा या अबशालोमने खून केला आणि त्याच्या जीवनाचा विनाश झाला. शांत असणारं दाविदाचं राज्य, ज्या राजावर देवाची कृपा होती, ज्या राज्यामध्ये देवाची उपस्थिती होती, पापामुळे उपस्थिती गमावली, पापामुळे लेकरांच्या जीवनात व्यभिचार आला, पापामुळे खून करवला आणि याच पापामुळे लेकरांनी देखील त्या ठिकाणी भावाचा खून करवला. म्हणजे ज्यावेळेस आम्ही व्यभिचाराच्या पातकामध्ये बुडलं जातो त्यावेळेस तिथंच ते संपलं जात नाही, तर आमच्या कुटुंबामध्ये एकमेकाचा खून करण्यापर्यंत मजल जाते. म्हणून व्यभिचार किंवा लैंगिक आकर्षण किंवा लैंगिकतेचं पाप साधं समजू नका, ते आम्हाला विनाशाकडे घेऊन जात. आणि ज्यावेळेस या दाविदाच्या मुलाने आमनोनला मारून टाकलं, आता याचं दुःख बाप या नात्याने दाविदाला किती मोठं असेल. विचार करा. ज्याने त्या बत्सेबेच्या नवऱ्याला मारताना विचार केला नाही, त्याच्याच घरामध्ये त्याच्या मुलाने त्याच्या दुसऱ्या मुलाचा खून केला. जे आम्ही पेरतो त्याचं फळ आम्हाला यथायोग्य भोगावं लागतं. नेहमी ध्यानात घ्या. म्हणून आम्ही देवाच्या भयातलं जीवन जगणं परमेश्वर अपेक्षित करतो. पुढं आम्ही पाहतो अबशालोमने दाविदाचा उघडपणे अपमान केला आणि दाविदाला आपला जीव वाचवण्यासाठी रानावनामध्ये, जंगलामध्ये पळून जावं लागलं. किती दुःखाची गोष्ट आहे.
त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये जसे आम्ही पाहतो की नाथन संदेष्टा आणि त्यांनी जे भविष्य वर्तवले होते की संकट तुझ्या घरामध्ये उभी राहतील, त्याच्या घरामध्ये संकट उभी राहिली. व्याभिचारी लोकांच्या जीवनामध्ये भयानक संकट उभी राहतात आणि त्याचा परिणाम काय झाला? इस्रायल राज्याचे मोठे नुकसान झाले. इस्रायल राज्यामध्ये आम्ही पाहतो अबशालोमाच्या बंडामुळं देशामध्ये यादवी युद्ध सुरू झालं, गृहयुद्ध सुरू झालं आणि त्यामध्ये हजारो इस्रायली सैनिक मारले गेले. शेवटी युद्धामध्ये अबशालोमचा देखील अत्यंत वेदनादायक दुःखदायक मृत्यू झाला आणि त्याचं भयानक दुःख दाविदाला सहन करावं लागलं. इतरांना मारत असताना त्याला काही वाटलं नाही, परंतु ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये दुष्परिणाम त्याचे झाले, त्याच्या घरातले त्याच्या विरोधात उठले, त्याच्या राज्यासाठी त्याच्या मुलांनी त्याच्या अगेन्स्ट बगावत केली आणि त्या मुलाचा ज्यावेळेस मृत्यू झाला, भयानक दुःखाने या दाविदाला ग्रासलं गेलं. म्हणून आमच्या जीवनामध्ये शांती टिकवून ठेवणं, आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती आमच्या घरामध्ये टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु जेव्हा आम्ही चुकीच्या गोष्टी करतो, देवाच्या विरोधात पाप करतो आणि देवाचं संरक्षक कवच आमच्या जीवनातलं निघून जातं, त्यावेळेस सैतान आमच्या घरामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये धुमाकूळ घातल्या वाचून राहत नाही आणि म्हणून आम्ही देवाच्या भयामध्ये जीवन जगणं गरजेचं आहे. पुढं जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वर नेहमी आमच्यावर प्रेम करतो आणि देवाची इच्छा नाही कोणाचाही विनाश व्हावा. तर देवाची इच्छा नेहमी हीच असते की आमचा विनाश होऊ नये. मग पवित्र शास्त्रामध्ये देवाने दाविदाला सोडलं का? दाविदाला सोडलं नाही. त्याला दंड जरूर केला. आम्ही जे करणार आहोत त्याचा दंड आम्हाला भेटणार आहे, नेहमी ध्यानात घ्या. पवित्र शास्त्रामध्ये असंख्य अशा गोष्टी आम्हाला पाहाव्यास मिळतात जिथं पाप घडलं गेलं. तर त्यापैकी जर आम्ही पाहिलं लोटाच्या मुली इतक्या वासनांद त्या होत्या की लैंगिक आकर्षणापोटी त्यांनी आपल्या बापाशी दुष्कर्म केलं, त्याला दारू पाजून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि दोघीने संगनमताने केले आणि त्याद्वारे जे 2 वंश जन्माला आले ते जर आम्ही पाहिले मोआबी आणि अम्नोनी, हे भविष्यामध्ये इस्रायल लोकांना त्रास देणारे ठरले. म्हणून ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी, चुकीच्या नातेसंबंधातून जे लेकरं जन्माला येतात ते त्रासदायक ठरले जातात, नेहमी ध्यानात घ्या. म्हणून आम्ही पाहतो तिथं ते लेकरं जन्माला आले, परंतु इस्रायल लोकांना त्यांनी भयानक त्रास दिला आणि तिथं मुलींना ओळख नाही राहिली बापाची. किती दुःखदायक आहे. लैंगिक पाप ओळख नष्ट करून टाकतं, लैंगिक पाप आंधळ बनवून टाकतं. आम्हाला ओळख नसावी का नात्यांची? फरक क्षणिक सुखासाठी आम्ही नातं विसरावं, क्षणिक सुखासाठी आम्ही इतकं आंधळ व्हावं की आम्हाला बाप समजू नये, आम्हाला मुलगी समजू नये, आम्हाला बहीण समजू नये. पवित्र शास्त्रामध्ये करिंथच्या मंडळीला प्रेषित पौल तर त्या ठिकाणी म्हणतो, कोणी एकाने आपल्या बापाची बायको म्हणजे सावत्र आई तिच्याशी व्यभिचार केला, तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले आणि तोही करिंथच्या मंडळीत होता. आज अनेकदा आम्ही पाहतो मंडळामध्ये सेवक असो, अनेक सेवकांचे संबंध विश्वासणाऱ्याशी असतात, लैंगिक संबंध. अनेक विश्वासणाऱ्यांचे संबंध सेवकाशी असतात किंवा विश्वासणाऱ्या बंधुवर्गाचे संबंध पाळकाच्या पत्नीशी असतात, पाळकाच्या मुलीशी असतात, पाळकाचे मुलाचे संबंध विश्वासणाऱ्या मंडळीतल्या लोकांशी असतात. अशा असंख्य उदाहरणं आम्ही पाहतो. आणि ज्यावेळेस आंधळे पण येतं ना, त्यावेळेस आम्हाला आमच्या पदाचं भान राहत नाही. पवित्र शास्त्रामध्ये एली याजक आणि त्याची मुले हफनी आणि फिनहास यांच्याबद्दल देखील आम्हाला पाहावास मिळतं. आणि एली याजकाच्या जीवनातून ज्यावेळेस आम्ही पाहतो
तर शमूएलाच्या पुस्तकामध्ये याचा वृत्तांत आम्हाला पाहावास मिळतो. ते याजक होते, याजकीय परंपरेतले होते, परंतु ते लैंगिकतेने त्या क्षणिक सुखापायी त्यांच्या जीवनातलं देवाचं भय नाहीसं झालं आणि ते विसरले. ते पाळक आहेत, ते याजक आहेत, ते निवडलेले आहेत, ते अभिषिक्त आहेत. आणि त्यांनी दर्शन मंडपाच्या द्वाराशी असणाऱ्या स्त्रियांबरोबर कुकर्म केले. हे देवाला आवडलं नाही. म्हणून आज जर आपण सेवक आहात, जर आपण सेविका आहात, जर आपण क्वायर ग्रुपमधले कोणी आहात, तरुण आहात, तरुणी आहात, मंडळीतले विश्वासणारे आहात, आपल्या आत्मिक जीवनाला जपा. आंधळं होऊ नका. तुम्ही देवाच्या मंदिरात जे पाप करता ना, त्याबद्दल देव कधीच सोडत नाही. देव त्याचा भयानक दंड देतो. काय दंड आहे? ते याजकाचे मुलं होते आणि याजकांनी त्यांना अनेकदा दाखण्याचा प्रयत्नही केला असेल, परंतु त्यांच्यावर काही कडक ॲक्शन नाही घेतली. आज अनेक सेवक आहेत, त्यांचे मुलंही असे बेधुंदपणे वागतात. त्यांना मंडळी म्हणजे त्यांच्यासाठी आकर्षणाच्या गोष्टी आहेत. अनेक बंधू भगिनी मंडळीमध्ये फक्त तरुण तरुणीला पाहण्यासाठी येणारे देखील असे आहेत. त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही. काही केवळ लग्न जमवण्यासाठी तिथं आहेत. ते सवकलेले आहेत आणि म्हणून आम्ही पाहतो त्यांना आत्मिक आंधळेपणा आला. त्यांनी व्यभिचार केला आणि त्यांचा दंड इतका भयानक होता. एकाच दिवसामध्ये ते दोघंही मारले गेले. त्यांचा बाप एली याजक तो खुर्चीहून खाली पडला, त्याची मान मोडली आणि तो मरण पावला. ज्यावेळेस इखाबोध म्हणजे वैभव नाहीसं झालं त्यांच्या त्या पापामुळे. म्हणून अनेकदा आमच्या आत्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला देवाने सेवा दिलेली आहे, अनेक सेवकांचं जीवन पतनामध्ये आहे. जर दावीद त्या लैंगिक पापामध्ये होता, जर शमशोन त्या लैंगिक पापामध्ये होता, तर सेवकांच्या जीवनाला सैतान नेहमी टार्गेट करतो. परंतु आमची पवित्रदायिता राखण्यासाठी आम्ही प्रार्थनेत असावं, आम्ही देवाची कृपा मागावी. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या भयामध्ये जीवन जगतो, आम्ही त्या पतनामध्ये पापामध्ये जात नाही. म्हणून पुढं आम्ही पाहतो, मी अगोदर म्हटलं देव सोडत नाही. तर देवाची इच्छा आहे सर्वांनी पश्चाताप करावा आणि पापातून पाठीमागे फिरावं. देवाने नाथान संदेश त्याला दाविदाकडे पाठवलं. आज प्रत्येक मंडळीमध्ये नाथानाची गरज आहे, जे दाविदासारखे जीवन जगणाऱ्याला आरसा दाखवतील की तू पाप केलेला आहे. हे त्याच्या विनाशासाठी नव्हे, तर हे त्याला पश्चातापाकडे घेऊन जाणारे आहे. अनेकदा जेव्हा वचन आमच्याकडे येतं ना, ते आमचं नाश करण्यासाठी येत नाही. देवाची इच्छा असते आम्ही त्या पापापासून फिरावं आणि देवाशी बिघडलेले नातेसंबंध पुनर्स्थापित करावे. नाथान गेला आणि त्याने दाविदाला म्हटलं, तू पाप केलेला आहेस, तो तूच आहे ज्याने व्यभिचार केला. मागील काही काळामध्ये एका मंडळीच्या कार्यक्रमामध्ये वक्ता म्हणून मला बोलवलं आणि त्या सेवकाचं जीवन मला त्या समयामध्ये समोर आलं की त्याचं एका मंडळीतल्या एका बहिणीशी प्रेम संबंध होते, शारीरिक संबंध होते. आणि ज्यावेळेस प्रार्थना सभा झाली, ज्या दिवशी आम्हाला रिटर्न यायचं होतं, त्या दिवशी मी त्याला म्हटलं, देवाने तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, तू असाच घडला नाही. देव तुझ्याकडून अपेक्षा करतो तू सेवा करावी, परंतु तू हे काय करत आहे? पश्चाताप कर, या पापातून बाहेर ये. देव तुला क्षमा करेल आणि विनाश होणारं सेवाकार्य वाचलं जाईल. नाहीतर देव देवाचं सेवाकार्य कधी थांबू देत नाही. तो दुसऱ्याला नियुक्त करतो, ते काम चालू ठेवतो, परंतु तुझा विनाश नक्कीच होईल. ते बोललेले शब्द त्या सेवकाने नकारात्मक घेतले नाही, त्याने सकारात्मक घेतले. त्याने पश्चाताप केला आणि जवळपास 2-2.5 महिन्याने ज्यावेळेस त्याने कॉल केला, त्याने मला सांगितलं, पाळक साहेब तुम्ही आले आणि तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याकर मी पश्चाताप केला आणि आज मी त्या लैंगिक पापातून, व्यभिचाराच्या पापापासून पूर्ण विभक्त आहे. मी देवाला धन्यवाद देतो.
आणि म्हणून अनेकदा ज्यावेळेस वचन येतं ते आम्हाला सुधारण्यासाठी येतं. दाविदाला नाथन भेटला, कदाचित आपल्याला नाथन भेटला नसेल, परंतु अपेक्षा बाळगा नाथन तुमच्या जीवनात असायला पाहिजे. ज्यावेळेस नाथान येतो ते तर सुधारणा येते, परंतु कानाला गोड वाटणारं आणि आमच्या पापावर पांघरून घालणारं जर सेवा कार्य असेल, आमच्या मंडळीत जर या गोष्टीवर भाष्य करणारं कोणी नसेल आणि जर मंडळी व्याभिचारातच बोकाळलेली असेल, तर ते मंडळी विनाशाकडे जाईल आणि अनेक विश्वासणाऱ्यांचं जीवन नाशात जाईल. जिथं अपवित्रदायिता आहे, जिथं व्याभिचार आहे, ते स्थान देव सोडून देतो. म्हणून सेवक या नात्याने मंडळीचं पावित्र्य राखणं आमचं काम आहे आणि चुकीच्या लोकांना तिथून बाहेर काढणं काम आहे. साधा धडा आहे. ज्यावेळेस कांद्याचे शेती कोणी करतं, तर कांदा अशी वस्तू आहे, जर एखादा नासका कांदा चाळीत ठेवला, अख्खी चाळ नासली जाते. तसा एखादा व्याभिचारी जर मंडळीत ठेवला ना, तो अख्ख्या मंडळीमध्ये धुमाकूळ घातल्यापासून राहत नाही. म्हणून नासके कांदे काढून टाकलेले हे मंडळीसाठी कधी फायद्याचं आहे. म्हणून तरुणावर लक्ष ठेवावं, सेवकांनी तरुणीवर लक्ष ठेवावं आणि चुकीचे लोक का असतील तर त्यांना मंडळीतून जरूर त्या ठिकाणी आपण दूर करावं, जेणेकरून विनाश होणार नाही. परंतु जर ते पश्चाताप करत असतील आणि चांगलं जीवन जगत असतील, त्यांचं स्वागत आहे, कारण प्रभूचा इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा. दाविदाने त्या नाथानच ऐकलं आणि स्तोत्र 51 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं, या दाविदाने पश्चाताप केला आणि त्यामध्ये तो म्हणतो, हे देवा, त्या ठिकाणी म्हटलंय दाविदाचे स्तोत्र, त्याने बत्सेबेशी समागम केल्यानंतर नातान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हाचे, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझं पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपल्या अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. येजोबाने माझा पापमल धुवून काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धुव, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्याच ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. मला आपल्यापुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नको. या प्रकारे या स्तोत्रामध्ये दावीद प्रार्थना करतो. अनेकदा आमचं पाप आमच्या जीवनातला अभिषेक काढून घेतं आणि दावीद ज्या प्रकारे या ठिकाणी या वचनामध्ये पाहतो, तो म्हणतो की माझे पाप नित्य माझ्या पुढे आहे. नेहमी त्या पापाची भावना आमच्या हृदयामध्ये लागलेली राहते, ती सोडून जात नाही आणि ती आम्हाला टोचत राहते. म्हणून प्रियांनो, दाविदाने पाप केलं, त्याला भयानक त्याचं शासन भोगावं लागलं, त्याला भयानक त्रासातून जावं लागलं, त्याची पिढी, शाप आले त्या पिढीवर. निरंतर आमच्या ह्या चुका आमच्या कुटुंबाला विनाशाकडे घेऊन जातात. म्हणून दाविदाने पश्चाताप केला, कारण त्याला नाथान भेटला आणि त्याने बिघडलेले नाते संबंध पुन्हा स्थापित केले. देवाने त्याला क्षमा केली, परंतु त्याला दंड जरूर केला. म्हणून प्रियांनो, आज आपला समय आहे. आज जर हे वचन तुम्ही ऐकत आहात तर माझी आपणाला विनंती आहे, खरा पश्चाताप करा. देवासमोर आपलं पाप कबूल करा आणि जर देवाच्या मंदिरात आपलं पाप झालेलं आहे ते अति भयानक आहे. पस्तावा करू नका, खरा पश्चाताप करा. देवाकडे खरी क्षमा मागा आणि देवाच्या भयातलं जीवन जगा, जेणेकरून आमच्या कुटुंबाचा विनाश होणार नाही, तर आमचं कुटुंब आशीर्वादाचं कारण असेल. म्हणून तरुण, तरुणी, सेवक, सेविका, बंधू, भगिनी, जेवढ्यांच्याही कानावर हे देवाचं वचन जात आहे,
आपलं जीवन देवाला समर्पित करा, देवाकडे कृपा मागा. व्यभिचाराच्या पापातून, लैंगिकतेच्या पापातून तो परमेश्वर आपल्याला वेगळं काढल्या वाचून राहणार नाही, कारण देवाची इच्छा नाही कोणाचा नाश हो. म्हणून विशेष करून हा व्हिडिओ आपल्या सर्व मंडळीला पाठवा. हा व्हिडिओ प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवा, आपल्या मंडळीमध्ये पाठवा, सेवक सेविकेंना ज्यांनाही शक्य आहे त्यांना पाठवा. आणि विशेष करून विनंती आहे, हे चॅनल सबस्क्राईब करा. ते यासाठी की अत्यंत महत्त्वाचं शिक्षण आपण लगातार देत आहोत. ते यासाठी की देवाच्या मंडळीची वाढ व्हावी, त्यामध्ये पवित्रदायिता असावी आणि त्याकरवी देवाचं गौरव व्हावं. म्हणून विशेष करून परमेश्वर सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस प्रार्थना करूया. आमच्या सर्व समर्थ देवा, यावेळेला आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं स्तुतिस्तवन करतो. ज्या कोणाच्या कानावर तुझे पवित्र वचनं आज पडलेले आहेत देवा, त्यांना विशेष करून आपल्या पापाची जाणीव करून दे, यासाठी की त्यांनी पश्चाताप करावा, पापापासून फिरावं आणि प्रभू विशेष करून तुला शरण यावं, पापाची कबुली द्यावी, तुझ्याकडून पाप क्षमा मिळवावी आणि तुझ्या भयातलं चांगलं जीवन त्यांनी जगावं. त्यासाठी सायाने मदत कर आणि त्यांच्या जीवनावर प्रभू शाप येऊ देऊ नको प्रभू, यासाठी की त्यांच्या कुटुंबाचा आणि त्याच्या जीवनाचा विनाश होऊ नये. कृपा कर, अनुग्रह कर. अनेक बंधू भगिनींचे जीवन याकरवी सुधारले जाऊ दे, अनेक सेवक सेविकेंचे जीवन याकरवी सुधारले जाऊ दे आणि प्रभू अनेक साक्षी आम्हाला याकरवी ऐकण्यास मिळू दे. प्रभू येशूच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून मी त्यात तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.